तर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं भारतातल्या 15 शहरांवर हल्ले करण्याचा काल रात्री प्रयत्न केला, पण हीच आगळीक पाकिस्तानला महागात पडली आहे। पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये ड्रोन हल्ले करून भारतानं पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय। पाकिस्तानच्या सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये हे दृश्य दिसलं। हल्ला, स्फोट, धूर आणि हलकल्लोळ यामुळे पाकिस्तानात सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। लाहोर, कराची, रावळपिंडी ही शहरं भारताच्या टार्गेटवर होती आणि त्याला कारणही तसंच होतं। या तीनही शहरांमध्ये पाकिस्तानचे आर्मी कॅम्प्स आहेत, त्यामुळे या शहरांवरतीच हल्ला झाला। पाकिस्तानातल्या एकूण 12 शहरांवरती ड्रोन हल्ले झालेत। रावळपिंडीमध्ये तर क्रिकेट स्टेडियमवरतीच हल्ला केला गेला, त्यामुळे क्रिकेट स्टेडियमवरती होणारी PSLची मॅच रद्द झाली आहे। रावळपिंडीमधल्या आर्मी कॅम्पवरती सुद्धा हल्ला करण्यात आलाय। जिस प्रेसिजन के साथ यानी जिस सटीकता के साथ ऑपरेशन सिंदूर एग्जीक्यूट किया गया वह अनइमेजिनेबल है, बहुत ही सराहनीय है। इसमें 9 टेररिस्ट कैंप्स तबाह हुए और अच्छी खासी संख्या में आतंकी मारे गए। जिस तरह से इस ऑपरेशन को किसी भी इनोसेंट को नुकसान पहुंचाए बिना मिनिमम कोलेटरल डैमेज के साथ अंजाम दिया गया। लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीमच भारतानं नष्ट केली आहे। लाहोरमधल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं तिथल्या अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडा किंवा जीव वाचवा अशा सूचना दिल्या। लाहोरमध्ये आर्मी कॅम्पवरतीच हल्ला झाला, त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं धैर्यच खचलंय। पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत दणादण ड्रोन हल्ले झाले। कराचीमधील नेव्ही बेस आणि आर्मी बेसवरती निशाणा साधला गेला, त्यामुळे पाकिस्तानात हडकंप उडाला। लाहोर, कराची, रावळपिंडी, गुजरानवाला, चकवाल आणि घोटकीसह एकूण 12 शहरांमध्ये ड्रोन हल्ले झाल्यानं पाकिस्तानला मोठा दणका बसलाय। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमुळे आधीच पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं, तर या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा घरात घुसून मारलं गेलंय, त्यामुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे। एकंदरीतच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा सगळाच हिशेब आता चुकता होताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरला उत्तर म्हणून मध्यरात्री भारतातल्या कोणकोणत्या शहरांमध्ये मिसाईल डागण्याचा प्रयत्न केलेला होता, हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा आपण पाहूया। खास करून उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे ही क्षेपणास्त्र पाकिस्तानकडनं डागली गेल्याची माहिती मिळते। एकूण 15 शहरं पाकिस्तानच्या टार्गेटवरती होती, ज्यामध्ये गुजरातमधलं भुज, उत्तरलाई, फालुडी, नाल, कपूरथला पाठोपाठ चंदीगड जे महत्त्वाचं शहर आहे, भटिंडा, लुधियाना हा सगळा पंजाबचा प्रांत आहे, जालंधर सुद्धा टार्गेटवरती होतं, अदमपूरवरती सुद्धा एक मिसाईल डागलं गेलेलं होतं। एकूण 15 शहरं होती, 15 ठिकाणं होती। पठाणकोट सुद्धा टार्गेटवरती होतं, जम्मू टार्गेटवरती होतं, श्रीनगरवरती मिसाईल सोडण्यात आलेलं होतं आणि अवंतीपुरा अशा एकूण 15 ठिकाणांवरती पाकिस्ताननं मिसाईल्स डागलेले होते। पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात की भारतातली कोणकोणती 15 ठिकाणं होती जिथे पाकिस्ताननं क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला, जो अर्थातच भारतानं हाणून पाडला। यामध्ये खास करून पश्चिमी भाग आणि उत्तरेकडचा भाग होता। गुजरातमधलं भुज, उत्तरलाई, फालुडी, नालच्या पाठोपाठ कपूरथला, चंदीगड ही सगळी पंजाबच्या पट्ट्यातली शहरं, भटिंडा, लुधियाना, जालंधर, अदमपूरवरती ही मिसाईल सोडण्यात आलेलं होतं। आता जम्मू आणि काश्मीर इथे पठाणकोटचा भाग टार्गेटवरती होता, तो आपल्या सैन्याचा बेस सुद्धा आहे। जम्मू, श्रीनगर आणि अवंतीपुरा हे अशी एकूण 15 ठिकाणं जी पाकिस्ताननं आपल्या मिसाईलच्या टार्गेटवरती ठेवलेली, पण भारतानं अर्थातच त्याला चोख उत्तर सुद्धा दिलेलं आहे।